ग्रामीण भागातल्या शेवटच्या महिलेपर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे। आता या योजनेबद्दल त्यांना काय वाटतं हे सुद्धा आपण समजून घेऊया आणि लाडक्या बहिणीबद्दल बोलण्यासाठी लाडके भाऊ सुद्धा फार मोठ्या प्रमाणात येत आहेत, त्यांना सुद्धा या योजनेबद्दल काय वाटतं हे सुद्धा विचारूया। सर्वप्रथम मी जातो ताई, तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणत्या गावचे आहात? माझं नाव कोमल अरुण खरे आणि मी कन्नड तालुक्यातून भुकंगा गावातून आलेली। तुम्ही कन्नड मधून इथे कशासाठी आलात? सर, लाडक्या भावाला भेटायला आलोय। अच्छा, मुख्यमंत्री लाडके भाऊ। हो, लाडके भाऊ। बरं, त्या योजनेबद्दल तुम्हाला काय माहिती? सर, योजनात 21 ते 65 वर्षापर्यंत जे महिलांना लाभ देणार आहे किंवा 1500 रुपये महिन्याला जे देणार आहे ते आमच्या हक्काचेच मिळणार आहे आम्हाला महिन्याला। आणि दुसरी गोष्ट तर 21 ते 65 त्यांना तर हक्काचे मिळालेच, पण 65 जे पुढील जो वर्ग आहे जो राहिलेला आहे आता त्यांच्यासाठी पण काहीतरी पर्याय काढायला पाहिजे असं। निराधार योजना चालूच आहे ना आधीपासून? नाही, निराधार तर चालूच आहे, पण काही पर्यंत पोहोचते, काही पर्यंत नाही पोहोचत। जसे की लाडकी बहीण प्रत्येक लेडीज पर्यंत पोहोचते, गावातल्या प्रत्येक महिलापर्यंत पोहोचते। जसं की आता सगळ्यांना जर भेटले असते, जसं की काय म्हणतात, सगळ्या महिलांना सरसकट, तर अनाथ आश्रम झालेच नसते, वृद्धाश्रम झालेच नसते, मला तर वाटतं। वृद्धाश्रम हा सामाजिक प्रश्न आहे, जे आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही ते त्याबद्दल सरकारने काय, आणखी कोण बोलणार आहे ताई? काय म्हणणार तुम्ही लाडक्या बहिणी योजने? कोण तुम्ही बोलणार? ललिताताई रोरे। माझं नाव ललिताताई रोरे, तळेगाव। आणि कुठून आले? तालुका फुलंब्री, तळेगाववरून आले मी। तर हे लाडकी बहीण योजना काढलेली आहे ना, हे महिलांसाठी खूप अत्यंत गरजेचे होते। हे काम खूप चांगलं काढलेलं आहे आमच्या भावांनी, तर आम्ही त्यांच्यावर खूप त्यांचे आभार आहे आमच्यावर। पण विरोधक सत्ताधारी तर म्हणतात की ही योजना काही नाही, हे आपले पैसे आपल्याला देऊ लागले। महिलांसाठी खूप चांगले आहे। अच्छा, महिलांसाठी खूप चांगले आहे। कुठं जर निघायचं असलं, कुठं जायचं असलं, तीर्थयात्रेला जायचं असलं, आपल्याकडे 1500 रुपये राहू शकता ना महिन्याला। आणि तिकीट पण फ्रीच आहे ना? पण फ्री, आणि हाफ पण काढलेला आहे, फ्री पण आहे, खूप काही सुविधा आहे ना। पण कुणाला बोलायचं ताई? समोर या, कोण बोलणार आहे? या समोर या, समोर या, तुम्ही या, आणखी कुणाला आणू नका। काय म्हणणं आहे तुमचं नेमकं? सर, म्हणजे ही 1500 रुपये लाडकी बहीण याची योजना आहे, ही शासनानं याच्यात तरतुदी का बरं ठेवल्या? कारण ज्या विधवा महिला, काय तरतूद अशी आहे की ज्यांना पहिले पगार चालू आहे ना त्यांचा तर प्रश्नच नाही, कारण त्यांना फॉर्म भरायला चान्सच नाहीये। पगार म्हणजे कोणता? निराधार वगैरे? निराधार, श्रावण बाळ, हे जर ह्या ज्या योजना आहे ना, तर ह्या ज्यांना चालू आहे का तर त्यांना त्याच्यात हेच नाहीये, म्हणजे एकाच बाईला सरकारच्या 2 ते 3 योजना कशा घेता येतील? नाही, पण मग हा विधवा महिला, ज्या नवीन समजा अशा तरुण महिला विधवा झालेल्या आहे त्यांच्यावर हा अन्याय आहे। कारण आणि जी ही पगार चालू केलेली आता शासनाने, जी समजा ही लाडकी बहीणची योजना जी मान्य केली, तर ही शासनानं ही बहीण जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत ती कायमस्वरूपी टिकावी, ही सगळ्यांची। आता आपल्याकडे तेच प्रश्नचिन्ह आहे ना, सरकार बदललं तर योजना बदलू शकते नाही, असं तर नाही। हे सरकार राहिलं तर ही योजना पुढे जाऊ शकते। जी ही निराधार योजना चालू केलेली ही कोणी केलेली आहे? सरकारने। अच्छा, त्याच्यासारखी ही योजना ही कायम राहावी, त्याच्यासारखी ही योजना कायमस्वरूपी राहावी। बघा, असे पण काही सजेशन येत असतात। आणखी कोण बोलणार आहे ताई? तुम्ही कोण बोलणार आहे? काय लाजायचं काय? 1,500 रुपये भेटायले? मी शोभाताई धोंडीराम गावात, तळेगावून बोलते। आमच्यासाठी पण खूप छान आहे योजना, आम्हाला गरज आहे विधवा बहीणना सगळ्यांना। आता ही अपेक्षा आहे आम्हाला की पगार सुरू। फॉर्म भरला का? हो, भरला फॉर्म? किती जणांनी फॉर्म भरले तिथं लाडक्या बहीण योजनेचे? तुम्ही भरले, पण तुम्ही बोलायला तयार नाही। काय योजना चांगली नाही? नाही, चांगली आहे। मी फुलंब्री तालुक्यातून डोंगरगाव खवाडी इथून बोलते। तर मी पण हा फॉर्म भरलेला आहे लाडकी बहीण योजनेचा, आणि आमच्या गावातून 90% फॉर्म भरलेले आणि 10% महिला राहिलेले आहे। तर ही सरकारने जी योजना चालू केलेली आहे महिला सक्षमीकरणासाठी, ही अत्यंत खूप महत्वाची योजना आहे, ज्या महिलांना कोणाकडे हात पसरावे लागणार नाही। समजा स्वतःचा हक्काची 1500 रुपये महिना येणार आहे। बरं, अडचण काय येऊ लागली फॉर्म भरायला? अडचणी काय येऊ लागल्यात कोण सांगेल? सारी महिला मंडळ सारी इथं जमा झाले, सहकार्य आशीर्वाद तुम्हाला साऱ्या मंडळीला। काय पण इथं कमान रमाई कमान घ्यायची, सारे झाडं तोडे, माणसं येते, बाया येत्या, गाड्या मोटर येत्या, एखादी माझ्यासारखी म्हातारी नाही। मला सांगा, तुम्हाला रमाई कमान काढा साऱ्याच्या सुरक्षेसाठी। अच्छा, कमान म्हणजे रमाई योजनेनुसार इथं? हा, काय योजना आहे ती योजना माहिती आहे तुम्हाला? काय कसं आहे, इथं आपल्याला कमान पाहिजे, कसं आहे
तुम्ही आम्हाला कळण ना म्हाताऱ्याला आमचे डोळे गेले आम्ही कुठं बघा, आजीची पण या लाडक्या बहीण संबंधित यांची तक्रार नाही, पण त्यांची तक्रार बी लक्षात घेण्यासारखी आहे की इथं कमान उभी केली तर त्यांना काय गोष्टी कळेल. आता आपण मी एक प्रश्न विचारतो. विरोधक या योजनेबद्दल टीका हे करतायत की 1,500 रुपयात काहीच भेटत नाही आणि 1,500 रुपये मंत्र्याच्या बायकोला द्यायचे आणि 3 महिनाभर राहून दाखवायचं, असे विरोधक टीका करतायत. तर मला तुमच्याकडून उत्तर आहे की 1,500 तुम्हाला काय करता येतं, कसा फायदा? सर 1,500 साडी तर सोडा, पण आता 1,500 रुपयामध्ये भरपूर काही होऊ शकतं. जसं की आता ग्रामीण भागामध्ये मुलांना फीस वगैरे तर नाहीच आहे, पण त्यांचे बुक्स वगैरे आम्ही वर्षाला घेऊ शकतो. 1,500 पुस्तके येऊ शकतात, म्हणजे महिन्यात 6 महिन्यात तर येऊ शकतात. महिन्याला 1,500 रुपये आहेत ते. 18,000 रुपये वर्षाला भेटणार आहे. घरात आणखी काय राशन पाणी येऊ शकतं त्याच्यात? सर राशन तर दिलेलंच आहे, पण भरपूर अशी संसाराला राशन पण येतं. हो, राशन पण भरपूर दिलेले आहेत आम्हाला. पण ह्या योजनेतून जे आहे, पण आपल्या छोटासा संसार आहे आमचा, त्याला कुठेतरी हातभार थोडासा लागतोच या 1,500 रुपयामधून. हे की 1,500 रुपये वर्षाचे नाहीये, हे 1,500 रुपये महिन्याचे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. वर्षाचे आणखी जास्त अमाऊंट राहील. हा वर्षाची अजून जास्त. हे तर पहिले लक्षात घेतलं पाहिजे की ही वर्षाची नसून ही महिन्याची अमाऊंट 1,500 रुपये. आणि 1,500 रुपये तुम्ही सांगा ना की महिन्याचे 2 महिन्याला 3 महिन्याला जे मोदीचे 2,000 रुपये येतात ते आता की सगळ्या शेतकऱ्यांना वगैरे येतात. बरोबर. नीलमताई म्हटल्या की 6 महिने जर पैसे जमवून ठेवले महिलांनी 1,500 रुपये तर नवऱ्यालाही उधार देऊ शकतात. हो, व्याजाने सुद्धा देऊ शकतात. व्याजाने सुद्धा देऊ शकतो. नवऱ्याला व्याजाने व्याजाने सुद्धा देऊ शकतो. निश्चितपणे. बघा, महिला अगदी ग्रामीण भागातल्या, आधी मी अनेक वर्षांपासून पत्रकारितेत आहे, महिला सहसा कॅमेरा असला की थोड्या लाजऱ्या बुजऱ्या असतात आपल्या ग्रामीण भागातल्या महिला, पण आज महिला किती खडाखड बोलतायत, ही चांगली गोष्ट आहे. नाही, बस झालं, तुम्ही एकटे जास्त बोलताय. या भागातले नेते आहेत. किशोरराव, महिलांमध्ये किती जागृती झालेली आहे, महिलांचा रिस्पॉन्स कसा? महिलांचा ग्रामीण भागामध्ये जवळपास 100% महिला फॉर्म भरण्यासाठी उत्सुक आहे, पण थोड्याफार ऑनलाईनच्या प्रॉब्लेम आणि आधार कार्डावर ज्या काही चुका झाल्या त्यामुळे काही महिला वंचित राहत आहे. पण प्रशासनाच्या वतीनं सुद्धा सुधारणा चालू आहे. मला चुका सुधारण्यासाठी बराच अवधी सुद्धा आहे. हो, तोपर्यंत होऊन जाईल. पण मला तरी वाटतं एवढी लोकप्रिय योजना आजपर्यंत शासनाची कुठलीही झाली नाही. जेवढ्या लवकर ही योजना लोकप्रिय झाली अशी योजना आजपर्यंत शासनाची कुठलीही लोकप्रिय झाली. तळागाळात परत पोहोचली, वाडा तांड्यावर सुद्धा पोहोचलेली, एकदम सामान्य घटकापर्यंत ही योजना जाऊन पोहोचली. फक्त जी आता माझ्या बहिणींनी जी अपेक्षा व्यक्त केली सरकारकडनं 65 वर्षाच्या पुढे ही कंटिन्यू चालू ठेवावी. ज्या आता लाडक्या बहिणी जोपर्यंत आहे तोपर्यंत ही योजना चालू ठेवावी. ते सरकार कुठलंही येऊ पण ही योजना कंटिन्यू चालू ठेवा. बरोबर. बाबा, तुम्हाला माहित आहे का लाडकी बहीण योजना? हो, माहिती ना. कसं आहे, तुमच्या घरातून कुणी कुणी भरलाय फॉर्म? महिलाची घरच्या लक्ष्मीची आणि सुनाची. अच्छा, तुमच्या लक्ष्मीची आणि सुने? हा, दोन्ही भरले गेले का? हो, भरले गेले व्यवस्थित. पावती बिवती आली की त्याची? पावती नाही आली अजून, बाकी पावती मेसेज आले नाहीत. नाही. अच्छा, पावती काय म्हणणं? आमचं काही नाही, आम्ही फुलंब्री तालुक्यामधील जातेगावचे रहिवासी आहेत. आमचं इथं एक तर मुख्यमंत्र्याचं आम्ही स्वागत करण्यासाठी तिथं आलेलो आहेत. लाडक्या बहीण योजनेबद्दल कशी जागृती? योजनेचं तर स्वागतच आहे, त्यापेक्षा काहीच नाही. पण आम्ही बऱ्याच लाडक्या बहिणी इथं आलेल्या आहे की ज्यांनी आदर्श महिला बँकेमध्ये विषय तो दुसरा आहे, मला माहित आहे. निश्चितपणे आणखी काही तुमची इच्छा आहे, काय बोलायची इच्छा आहे? इच्छा म्हणजे इच्छा आहे. मी सरपंच आडगाव खुर्द येथील आहे. मला लाडक्या बहीण बद्दल बोला. लाडकी बहीण इथं लटकली की माझ्या गावात पूर्ण महिला सरळ झालं, पण 30 महिला असे लटकल्या त्यांचं वय 65 वर्ष आहे, त्या कोणत्याच योजनात नाही आणि त्यांना फॉर्म भरता येत नाही. वयाच्या आधार त्याला लटकलेला आहे, तर त्याला पर्याय द्यायला पाहिजे सरकारने. काय पर्याय द्यायला पाहिजे तुम्ही सांगू? त्याने त्याला कायमचं त्यांना फॉर्म भरता आला पाहिजे. 30 महिला असे लटकल्या की त्यांना फॉर्म भरता येऊन राहिला, कारण भरता येणं त्यांचं वय आता आलं 65 वर्षापेक्षा 70, 80, 85. एक नियम आहे, त्या नियमानुसार 65च्या खालच्या महिलांनी तर भरल्या, त्या पूर्ण झाल्या. फक्त त्या 30 महिला असेल त्याला ती योजना कोणत्याच योजना नाही. त्यांना श्रावण बाळ असेल किंवा आधार, श्रावण बाळनी, संजय गांधीनी कोणती योजना नाही. त्या एवढ्या महिला आहेत, तुम्ही सरपंच आहे, तुम्ही तर त्यांच्या योजनेत नावं घालायला पाहिजे आतापर्यंत. ते कार्ड त्याने वय 4 आले म्हणून लटकलं साहेब. अच्छा, त्यांना ठीक आहे, लाडक्या बहीणमध्ये 65 वयाच्या जास्त आहेत तर बसत नाहीत ना, मग तुम्ही श्रावण बाळ किंवा आधार मध्ये तुम्ही करा ना, सरपंच म्हणून होऊन जाईल ना ते. ठीक आहे, ओके, थँक्यू व्हेरी मच. बघितलं काय म्हणायचं? माझं नाव संतोष बोडके, मी डोंगरगाव या ठिकाणी बोलत आहे. जे आज जी आपली शासनानं जी स्कीम काढलेली लाडकी बहीण योजना ती खूप चांगल्या प्रकारे, पण ही कंटिन्यू चालू राहो. और त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री साहेबाला एक विनंती आहे
की आपण लाडक्या भावाची बी विचार करावा, जेणेकरून जे मुलं केला ना स्टायफंड देताय ना त्यांना. नाही, पण ज्या पद्धतीनं पाहिजेचे होते त्या पद्धतीनं उद्योग उभे राहायला पाहिजेचे होते, जेणेकरून मुलाचे लग्न होऊन राहिले, व्यसनाच्या अधीन होऊ राहिले. आता तशी बायकोनी म्हणते ना, अशी बायको म्हणते, अजून व्यसनाधीन होऊ राहिले. जेणेकरून त्यांचा विचार करा, म्हणजे मुलीपेक्षा बी आज मुलं सक्षम करणं गरजेची झाली. कारण मुलं जर सक्षम असले तर मुली सक्षम राहतील. म्हणजे घरातली पण घरातली एक महिला सक्षम झाली तर सगळं कुटुंब सक्षम करते, हे मान्य नाही का तुम्हाला? सर तुमचं म्हणणं पुरुषांनी सक्षम झालं पाहिजे, महिलांनी महिलापेक्षा पुरुषांना जास्त सक्षम व्हायला पाहिजे. हे का वाटतं तुम्हाला? महिला का जास्त सक्षम होऊ शकत नाही? त्याच्यावर उत्तर आहे ना सर. याच्यावर उत्तर असं आहे की महिलापेक्षा पुरुष का सक्षम पाहिजे? महिलाच्या कमाईवर पुरुष खाणं हे चुकीचं आहे. पुरुषाच्या कमाईवर असं सक्षम मुलगा बनला पाहिजे तेवढं. आता हा नवीन वाद निर्माण नाही, यांनी तेवढं सक्षम बनलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा माझा तर मुद्दा असा आहे की आपली पिढी गेली, आपण 1500 रुपयात खुश आहे, पण सगळ्यात पहिले तर मी तुमच्या बाजूने महिला सक्षम का असू नये? सक्षम असावं याला विरोध नाही आमचा. मग असं कुणी सांगितलं की महिलेने कमवलेले पैसे घरात नाही चालणार? त्याला चांगलं नाही वाटत सर. तरी ते ही तुमची मानसिकता झाली, तुमची मानसिकता झालीच ना सर. मला जर काही नोकरी नसेल आणि माझी बायको जर कमावते असेल काही दिवसासाठी, ती मला सपोर्ट करत असेल तर मी तिथं खाऊ शकेल ना. मला नोकरी लागली, मी पुन्हा तिला ही मानसिकता ही पुरुषांनी मानसिकता सगळ्यात पहिले बदलली पाहिजे की आपण महिलांच्या जीवावर बसून, कारण त्यांनी स्वतः तेवढं सक्षम बनलं पाहिजे. आणि ही वेळ तर महिलांवर येऊ दिली नाही पाहिजे. सगळ्यात पहिले तरी हे वाटतं माझ्या मते महिला पुरुष हा भेद आणखी चालूच आहे. हो, भेद अजून चालूच आहे. पुरुषांनीच कमवलं झालं पाहिजे, पुरुषांनी कमवलं पाहिजे, लेडीजनी महिला पण कमवून घर चालू शकतात, चालू शकतात, बिंदा चालू शकतात. आणि सर माझा एक अजून महत्वाचा प्रश्न आहे की आरक्षण सुद्धा महत्वाचं आहे सर. मनोज जरांगे पाटील एवढे आमचे विषय वेगळा आहे, तो विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. याच्यावर मी मागच्या 1 वर्षापासून काम करतोय सगळ्या गोष्टी. पण आज बोलणं गरजेचंच आहे आम्हाला. कसं असतं की जी जागा असेल त्या जागेवर त्याच विषय बोललं तर ते व्यवस्थित जाता येतं. मला माहित आहे, मी 1 वर्षापासून मनोज जरांगे सोबत काम करतोय, म्हणजे त्यांच्या बातम्या करतोय, लोकांचा आक्रोश सुद्धा माहित आहे आणि तो लढा चालू आहे.